Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल. तीच सेवा करायची आहे, पण काहीतरी कारण पाहिजे ना, असं काहीतरी उद्देश असेल, काय कारण, म्हणून मी भगवंतांसाठी पूर्णपणे वाहून गेलो. तर त्या भक्तांनी प्रार्थना केली की भगवंत असं काहीतरी घडवून द्या की जेणेकरून मला वाटेल की यामुळे टिंबटिंबमुळे मी आता भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे वाहून गेलेलो आहे. त्यांनी अशी संध्याकाळी प्रार्थना केली मुंबईच्या मंदिरामध्ये. तिकडनं त्यावेळेस मारुती ओमनी गाडी होती, ती ओमनी, त्या ओमनीमधनं ते निघाले आणि ओमनीचा त्या रात्री ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावरती त्यांनी फक्त बघितलं अरे एवढं लाल कसं काय, आणि दुसऱ्या दिवशी डोळे उघडले ते हॉस्पिटलमध्येच. मग त्यांनी बघितलं की अरे आपल्या इकडे वेगळंच हाड लागतंय. त्यांना समजलं की इकडे जे हाड आहे ते त्यांच्या छातीतलं काढून इकडे लावलेलं आहे. स्पर्श होता आहे, सगळं जॉईंट आहे, अजून काही गेलेलं नाही, थोडाफार इकडे तर तिकडे गेलेलं आहे पण आहे. मग त्यांना सगळे बघायला लागले येऊन, अहो तुम्ही खूप भाग्यवान आहे, भगवंताने तुम्हाला साक्षात वाचवलं, कारण एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून तुम्ही वाचत नाही आणि तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे करून. मग तेव्हा त्यांना आठवलं, हो मी प्रार्थना केली होती ना, काहीतरी कारण पाहिजे ना, आता मग मी भगवंतांच्या पूर्णपणे सेवेमध्ये लागू शकतो, कारण भगवंताने मला ऍक्सिडेंट मधून वाचवलेलं, आता मी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लागेल. तर असं गरजेचं नाही की आपल्यासोबत पण अशी काहीतरी घटना किंवा दुर्घटना घडते, असं काहीतरी झाल्यानंतरच, म्हणजे जोपर्यंत मी लाभ नाही खाणार तोपर्यंत मी येणार नाही. तर ती पण भगवंत इच्छा पूर्ण करतात. तर इच्छा ही कोण करतं नक्की? आपण सांगतो देवाची इच्छा आहे. तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की भगवंतांच्या इच्छेशिवाय एक पान देखील हलत नाही, हे असं सगळीकडे ऐकलेलं आहे. तर ही वाक्यरचना कुठून तयार होते? तर कृष्ण यजुर्वेदामध्ये एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे केन उपनिषद. केन उपनिषद, केन कोणाच्या द्वारे, केन कोणाच्या द्वारे, हे जग कोणाच्या द्वारे चालतं, असा पहिला श्लोक आहे त्या उपनिषदाचा. त्याला भगवंत माहीत नाही. जो असं म्हणतो मला भगवंत माहीत आहे, त्याला भगवंत माहीत नाही. कारण ज्यावेळेस आपण असं म्हणणार मला आता भगवंत समजले की लगेच भगवंतांचे लीला आणि गुण वाढतील, मग ते आपल्याला नाही माहिती आहे. आपण ते पण जाणणार तर ते पण परत नवीन काहीतरी तयार होणार. त्यामुळे जो म्हणतो मी भगवंतांना जाणतो तो पूर्णपणे जाणत नाही. भवतां च यः प्रियं
सपादो यद्वशीलोको वायोरिव गणावलिः मेरा जीवन तेरी शरण, 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 मेरा जीवन तेरी शरण। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Hare